रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय आणि तुम्ही हे वेगळं होणं अशक्य नाही. 1993 साली तुम्ही ही कंपनी स्थापन केली आणि आजता काय त्याचं नाव म्हणजे दिगंत गाजतंय. इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय म्हटला महाराष्ट्रात भारतात की रुद्राणीचं नाव हे आलंच पाहिजे आणि तुम्ही त्याचे सर्व आहात. सो तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केली बरोबर? मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. अच्छा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करूनही तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहात. सो इन्फ्रास्ट्रक्चर या व्यवसायात जे नाव झालं पण 1993 साली जी सुरुवात झाली, बोरवेल इंडस्ट्रीकडनं तिकडचा प्रवास कसा झाला? बोरवेल असं झालं की हा एक छोटा बिझनेस आहे आणि त्याच्यामुळे बाबा आपण आता ज्या स्किल आम्ही अक्वायर केल्या होत्या त्यातनं एक कॉन्फिडन्स असा आला होता की बाबा कुठलाही उद्योग आपण करू शकतो. आणि योगायोगाने आमच्याच ग्रुप मधले ग्रुप मेंबर होते, तर त्यांनी हा विषय थोडक्यात सुरू केला होता, म्हणजे स्टोन प्रेशर सुरू करून. आणि त्यांना म्हणावं तितकं यश आलेलं नव्हतं. तर ते मला म्हणाले तू येतोस का? तर म्हटलं येत होतं. आणि आम्ही अगदी पहिलीच ऑर्डर त्या काळामध्ये 8 लाखाची घेतली आणि ती चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केली. मग त्याच्यानंतर त्यात जॉईन झालो, मग मिळेल ती कामं करत गेलो. प्रत्येक वेळेस नवीन नवीन जॉब मिळाला. बरोबर. आणि मी तुम्हाला म्हटल्यासारखं कुठलंही काम एक मनापासून करण्याची सवय असल्यामुळं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत गेलं. प्रश्न त्याच्यामध्ये रुद्राणी हे जे नाव आहे ते बेसिकली पार्वतीचं नाव आहे. आणि पार्वतीचं नाव हे असं आहे की अनादी कालापासून एक अशी परंपरा आपण समजतो किंवा एक असं एक मीत आहे की पार्वती आणि शंकर हे नेहमी सोंगट्या खेळायचे. बर. आणि त्या सोंगट्यामध्ये नेहमी सारीपाट आपल्या मराठी भाषेमध्ये पार्वती ही जिंकत असे. पण एकदा झालं असं की पार्वती तो जो काही खेळ आहे गेम आहे ती हारली. पण ते हारल्यानंतर तिला तो पराजय काही मान्य नव्हता, तर तिने रुद्रावतार धारण केला. आणि ते रुद्रावतार धारण केला आणि हे काही बरोबर नाही वगैरे असं हे केल्यानंतर शंकराने तिला सांगितलं की बाबा टेक्निकली तर म्हणजे हार झालेलीच आहे, पण मी तुला ह्याच्यानंतर वर देतो की तुझं कधीच हार होणार नाही. असं हे न हारणारं नाव हे रुद्राणी असं आहे. आणि तसंच आमचं झालेलं आहे, म्हणजे चढ उतार कमी जास्त बऱ्या वाईट एक कुठलीही गोष्ट अशी आहे की जसं आपलं जेवण हे सगळ्यांनी युक्त असतं की नाही, मीठ साखर गोड आंबट पंचरसानी, तर हे प्रॉब्लेम येणं ते राहणं बरोबर त्याच्यातनं अडचणी निर्माण होणं हे सगळे उद्योगामधले पंचरसच आहे. ते जर नसेल तर ते उद्योगच असू शकत नाही, त्याच्यामध्ये मजाही नाही. त्याच्यामुळं फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली असं आहे की त्या उद्योगामध्ये जे जे काही प्रॉब्लेम येऊ शकतात बरोबर ते सगळे प्रॉब्लेम हे मला आलेले आहेत. आणि तुम्ही त्याच्यावर यशस्वीपणे मात करून ते मात यशस्वी केली का यशस्वी, पण ते मला प्रॉब्लेमच वाटले नाही. हा त्यातला खरा माझा प्रॉब्लेम झाला आणि त्यातनं मी यशस्वी रित्या बाहेर पडलो. आणि एक गोष्ट कशी असते की शेवटी तुम्हाला यश हे कसं आहे, म्हणजे हाऊ वी से की वी आर सक्सेसफुल. तर त्याच्यामध्ये मी असं समजतो की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही योग्य काम करणं, त्याच्यामध्ये तुमचं ठरलेलं जे काम आहे त्या ठरलेल्या पद्धतीने राष्ट्रहित लक्षात घेऊन तुम्ही करणं. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जो सगळीकडे प्रॉब्लेम बघताय की त्यात सेकंड जनरेशन जे आहे बरोबर, तर शक्यतो ते बाहेर जातात, बाहेर शिक्षण घेतात आणि त्यांना आपल्या घरच्या उद्योगामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. करेक्ट. त्या बाबतीमध्ये मी फॉर्च्युनेट ठरलो, कारण माझा मुलगा सुद्धा बाहेर लंडनला गेला, तोही मेकॅनिकल इंजिनियर झाला, त्याच्यामध्येही त्यांनी डिस्टिंक्शन मिळवलं. ग्रेट. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून आला. मोठी नोकरी त्याला सहजगत्या मिळू शकली असती, पण त्यांनी सुद्धा ज्या गोष्टी ठरवल्या त्याप्रमाणे केल्या बरोबर. आणि लाईक फादर लाईक सन. तर त्याच्यामुळं मुलगी सुद्धा माझी US ला होती, नोकरी केली, MS झाले, जावई डबल MS आहे. तर पुढचं सक्सेस जे सुद्धा आहे, पुढची पिढी सुद्धा माझ्या उद्योगात आली. आणि योगायोगा आणि बापसे बेटा सवयी म्हटल्यापेक्षा ते अधिक विजनरी, कमी चुका करणारे बरोबर. कारण आम्ही ज्या चुका केल्या तर आता कसं आहे की आर बिकम मोर प्रोफेशनल. ऍब्सोल्युटली. आणि अर्थातच तुमच्या अनुभवाची इतकी मोठी शिदोरी त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळं
की तो अनुभव पास होत असताना अर्थातच त्या चुका कमी व्हायलाही मदत होती. निश्चितमध्ये योगायोगाने झालं असं की चांगल्या विचाराचं सरकार सुद्धा 2014 पासून केंद्रात आलं. निश्चित योगायोगाने त्याचे गडकरीजी ह्या रोड खात्याचे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे हेड आहेत, मंत्री झाले. बरोबर. काही लाख कोटीची कामं त्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये केली. आणि ते बघतो पूर्ण जगामध्ये भारतच असा एक देश आहे की जिथे इन्फ्रास्ट्रक्चरला सगळ्यात अधिक वाव आहे. म्हणजे बाहेरच्या देशातले लोक इथं येत आहेत. योगायोगाने ह्या सगळ्याच्या कॉन्टॅक्टमुळं, सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, सगळ्यांकडे नाव चांगलं असल्यामुळं मला एक जेवी कंपनी मिळाली, जी चायनीजची. त्याच्यासोबत आम्ही जॉईंट व्हेंचर करून 1000 कोटीचे प्रोजेक्ट आम्ही एक्झिक्यूट केले. नक्कीच. आणि एकदा तुम्ही इतकं मोठं एक्झिक्युशन तुमच्या अंडर केलं म्हटलं की त्यातनं तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि सगळ्या गोष्टीला शेवटी काय गरज असते तर तुमच्या आत्मविश्वासाची. निश्चितपणे आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चित काही करू. अगदीच. त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या गोष्टी आपण पेपरवर वाचायचो, आपल्याला वाटायचं अरे कधी कधी हे कुठं शक्य असतं, तर ह्या गोष्टी आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं, एक सातत्याने काम केल्यामुळं त्या खरोखरच झाल्या. जसं आम्ही चायनीज सोबत काम केलं, 1000 कोटीचं एक्झिक्युशन केलं, त्यांनी मला 500 कोटीची क्रेडिट लाईन दिली होती. क्या बात. आम्ही ते 150 कोटी त्याच्यातले एक्झिक्यूट करू म्हणजे त्यांना ते परतही केले. बरोबर. आता नंतर हा डोकलाम विषय झाला म्हणून आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते बॅन केलं, नाही तर आजही माझी ती क्रेडिट लाईन ओपन आहे. आणि त्यांनी जे 3-4 लोकांना सिलेक्ट केलं होतं त्याच्यापैकी आवर्स इज द मोस्ट सक्सेसफुल मॉडल. घेतलं, त्यांचं पूर्ण केलं, त्यांच्या कमिटमेंट पूर्ण केल्या. आता सुद्धा ते काम करायला तयार आहेत, प्रोव्हाइडेड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने परवानगी दिली. एक्सलंट. आणि त्याच्यामुळे कसं आहे की यश हे मान्यवर आहे, म्हणजे तुम्हाला अगदीच जे आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की मला उद्योगाचं यश कशा म्हटलं ना, जर त्याच्या मागे बँकाची जर झंझट नसेल ना, अगदी, तर ते सगळ्यात मोठं यश. नाही तर हा हप्ता आला, तो हप्ता भरायचा, इथं एनपीए झाला, तिथं हे आहे म्हटलं ते अजिबात नाही. हा, तर ते संपलं म्हटलं तर नाही, असं नाही. त्याचाही अनुभव मी भरपूर घेतलेला आहे. म्हणजे पण तुम्ही म्हटल्यासारखं कसं आहे की जिथं आपण गिल्ट नाही, समजा एक गोष्ट अशी आहे की तुम्ही अडचण येण्यासाठी चूक केलीच पाहिजे असं बंधनकारक नाही. बरोबर. अगदी उद्योगामध्ये म्हणजे दुसऱ्याच्या समजा एखादी गव्हर्नमेंट पॉलिसी बदलली तरी अडचण येऊ शकते. समजा दुसऱ्याने एखादी चूक केली, त्याचाही फटका बसू शकतो. अगदीच प्रश्न. पण तो आल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम, जसं म्हणतात की प्रॉब्लेम नेव्हर कम्स परमनंटली. सिग्नेचर युअर बुक अँड प्रॉब्लेम गेट्स इन ऑपॉर्च्युनिटी विथ ऑल्सो. येस. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं आहे की मी स्वतः कुठल्या प्रश्नाला प्रश्न म्हणून बघितलंच नाही, हे फार महत्वाचं. त्याच्यामध्ये म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असं गमतीने मी आमच्या मित्रांना सांगत असतो की खरोखरच जी अनादी कालापासून ज्या काही हे स्पिरिच्युअल गोष्टी केली की जे होतं ते चांगल्यासाठी, तर ते खरीच गोष्ट आहे. बरोबर. तर काही गोष्टी त्या क्षणी आपल्याला वाटतं अरे असं कसं झालं, तर त्याच्यामधनं त्याच्याही संधी असते. त्याच्यामध्ये मोठी संधी असते. त्याच्यामध्ये हाऊ यू टेक इट अँड हाऊ यू ऍक्ट इट. ऍब्सोल्यूट. आणि ह्या सगळ्या कल्चरमधनं मी एक गोष्ट शिकलो की जे मी आजही फॉलो करतो, की कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही प्रश्नावर, कुठल्याही एखाद्या परिस्थितीवर वी शुड ऍक्ट अँड नॉट रिॲक्ट. ऍब्सोल्यूट. तुम्ही कुठल्याही ह्याच्यावर एक ऍक्शन घेतली पाहिजे. एकदम. रिएक्शन देऊन काहीच उपयोग नाही. समजा तुम्हाला जायचंय आता एका ट्रेनला, ती ट्रेन हुकली, असं कसं झालं काय म्हणून नथिंग इज गोइंग टू हॅपन. त्यापेक्षा यू डिसाइड द फर्दर कोर्स ऑफ ऍक्शन. काय करायचंय, बसनी जायचंय, रोडनी जायचंय, दुसरी गाडी बघायची आहे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू, बट यू मस्ट बी ऍक्शनरी. तोडगा काढणं गरजेचं अँड नॉट रिॲक्शनरी. मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट हॅपन्स, अरे हे असं कसं झालं, हे माझ्याच हॉटेलला कसं आलं, तर ते कसं माझ्याच हॉटेलला कसं आलं हे आपल्या हॉटेलला आलं म्हणून आपल्याला माहिती असतं, ते दुसऱ्याच्या हॉटेलला फार झालेलं असतं. बरोबर. आपण असा विचार करत नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे की कुठल्याही ह्याच्यामध्ये आहे पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि ते समूह माझ्यामध्ये आलं. म्हणजे मी तुम्हाला म्हटल्यासारखं मला कुठल्याही विषयामध्ये असा प्रॉब्लेम असं काही म्हणजे कधी वाटला नाही. ग्रेट. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. हे संस्कृत मधलं अतिशय प्रसिद्ध सुभाषित आहे. आणि मला आता स्वतःला इंटरव्ह्यू घेताना या सुभाषिताची आठवण होण्याचं कारण
असाच एक वक्ता किंवा दशगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याबरोबर गप्पा मारताय आणि मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की बीबीएनजीच्या या व्यासपीठावरती आपल्याला ही गप्पा मारण्याची संधी मिळते. मैफल रंगलेली आहे. आपण अजून काही प्रश्न विचारूया सरांना. सर, तुम्ही जसं म्हणाल लाल बहादूर शास्त्री विद्यालयात तुमचं शिक्षण झालं, त्यामुळे संघाचे संस्कार आहेत आणि इदम न मम राष्ट्राय स्वाहा हा प्रथम विचार, राष्ट्र प्रथम आणि त्याच्यानंतर मी, हा विचार घेऊन तुम्ही आतापर्यंत काम करत आहात. त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात की व्यवसाय केलाच, जोरदार व्यवसाय केला, पण त्याच्यामागे सचोटी होती आणि सचोटी येण्याचं कारण हे कायम संस्कार असते. आणि तुम्ही संघ प्रचारक होतात, संघाचं काम केलं, बीजेपी बरोबर तुमचा अतिशय जवळून संबंध नव्हतो, पण मी संघाचं काम केलेलं आहे. तर त्या दरम्यान प्रमोद महाजनांबरोबर आपला अतिशय जवळून संबंध आला, तेव्हा त्यांच्याबरोबर काम करता आलं, तुमच्याबरोबर त्याला फिरता आलं, तर त्याबद्दल आम्हाला त्या अनुभवाबद्दल ऐकायला आवडायचं. अगदी थोडा फार म्हणजे मजा येईल ऐकून की माझे प्रमोद महाजनांचे संबंध कसे आहेत. म्हणजे हा जो नोकरी लागल्यानंतरचा आणि उद्योग सुरू करण्यामधला जो पिरियड होता, तर मी 1 वर्ष मुंबईला सर्व्हिस केल्यानंतर माझी बदली मी अंबाजोगाईला करून घेतली. बर. आणि अंबाजोगाईला करून घेतल्यानंतर तिथे कार्यकारी अभियंता होते, म्हणजे माझे बॉस होते. आणि माझी सुरुवात ही मुंबईतनं झाली. बरोबर. तसे ते खूप चांगले ग्रस्त होते, पण ते रुरल कल्चर मधून आलेले होते, ग्रामीण कल्चर मधून. तर त्याच्यामुळं त्यांना इतकी साबळे त्यांचं नाव होतं. बर. तर ते इतके कडक होते, थोडे काही चुकलं की ते इतके रागवायचे, म्हणायचे नॉनसेन्स, युजलेस, आय एम गोइंग टू सस्पेंड यू. बर. आणि मला त्या पिरियड मध्ये असं असायचं, म्हणजे हे पहिलं टेन्शन असं, म्हणजे मला मी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला मोठं काहीतरी करायचं आहे, आणि हे करण्या समजा ह्या बाबांनी मला जर सस्पेंड केलं तर काय करायचं असं मला कधी कधी म्हणजे हे वाटायचं. दररोज त्याचं ते ठरलेलंच असायचं, मारावर काहीतरी काम सांगायचं ते. बर. त्याचं मुंबईतलं कल्चर वर्क आणि अंबाजोगाईतलं त्याच्यामध्ये जमीन असं, म्हणजे माझ्या दृष्टीने मी एकदम इफिशियंट, चांगला ज्ञानी इंजिनियर, आणि त्याच्या दृष्टीने म्हणजे मी एकदम त्याच्या दृष्टीने सगळेच तसे होते. तर ते गेले की म्हणजे मिस्टर देशपांडे वॉज नॉनसेन्स, आय एम गोइंग टू सस्पेंड यू, आय विल डू थिंग्स दॅट. मी परेशान असायचो. बर. मग एकदा एक असाच प्रसंग झाला आणि त्यांनी बोलवलं मला, आणि ही स्टार्टेड टू फायर मी. जस्ट आय एम गोइंग टू सस्पेंड यू, नॉनसेन्स, व्हॉट स्टुपिडिटी वगैरे. आता म्हणणार काय बॉसला. पण तितक्यात एक घटना कशी घडली, एक फोन आला, त्याला मोबाईल नव्हते, फोन आल्यावर ते असं स्वतः उठले, फोन, येस सर, नो सर, हो सर, येस सर. आणि त्याला लक्षात आलं की ते मला, तुम्ही देशपांडे तुम्ही जा, तुमच्या समोरच नंतर जा. आणि ते इतक्या आदबीने बोलत होते की आता समोरचा काहीतरी. तिथे एक पठाण म्हणून चपराशी होता, मी बाहेर थांबलो. बरं, मी त्याला बोलवलं आणि म्हणलं पठाण, मतलब ये अभी जो फोन आया था वो आपको किसका फोन आया था, ये ऐसे क्यों कर रहे थे, मतलब डांस. अरे तो बोला कि सर आपको मालूम नहीं, यहाँ 2 ही फोन आए तो ये ऐसे करते बोले. एक है बोले गोपीनाथ मुंडे और दूसरे है बोले बाबूराव आडसकर. बर. तो मैं बोला अभी ये किसका था, बोले ये आज ज्यादा ही डांस करे तो ये गोपीनाथ मुंडे जी का था. मतलब वो कौन है, तो बोले साहब वो हीरो है बोले. बर. बोले हीरो, बोले फिल्म में काम करे. अरे नहीं साहब बोले, तुम इंजीनियर, तुमको कैसा पता नहीं, ये यहाँ के आमदार है बोले, एमएलए है. बर. और खुद गाड़ी चलाते बोले, ऐसे स्मार्ट है, और ऐसा इन्होंने कुछ किया तो वो आके ऐसे ये करते, डॅशिंग एकदम डॅशिंग, वो बिलकुल बहुत डरते बोले. सारा सोल्युशन मिळालं आपल्याला. मग राजाभाऊ धाट, तिथं शास्त्री विद्यालयाची जी संस्थेचा दुसरा भाग जो अंबाजोगाई मध्ये भारतीय शिक्षण पत्र, तर ते धाट सर भरमी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे ह्या सगळ्या लोकांची ओळख झालेली. बरोबर. मग मी धाट सरांना म्हणलं, सर तुम्हाला गोपीनाथ मुंडे ओळखीचे आहेत का. तर ते म्हणाले गोपीनाथ आपला आमदार. म्हणलं हो, त्याच्याशी काय काम पडलं म्हणे तुला. नाही मला त्यांची ओळख करून घ्यायची. ते म्हणले अरे दर मंगळवारी येतो, आलं की आपल्या घरी येतो म्हटलं. म्हटलं मग सर एक काम करा तुम्ही, काही झालं की मला त्यांनी आलं की बोलवा. ठीक आहे. ते मंगळवारी गोपीनाथ राहतो म्हटल्यासारखं त्याच ह्याच्यामध्ये मस्तपैकी चकचकीत पांढरा शर्ट घालून हाडले. म्हणजे मी त्यावेळेस 22-23 वर्षाचा होतो, ही मस्त 33.
आमदार झालेले. मग ते साधारण कधीच आहे सर ही घटना? 80 to 83 पिरियड तो सगळा. म्हणजे गोपीनाथराव ते आले म्हटल्यानंतर सरांनी सांगितलं की गोपीनाथ हा असा आपला स्वयंसेवक आहे आणि ह्याच्यातनं आलाय, मुंबईतनं सर्व्हिस करून आलाय वगैरे. आता त्यांना जसं श्रीपादरावला कौतुक आहे तसं त्यांनाही थोडं त्यांनी 2 गोष्टी आधी सांगितल्या आणि तुला भेटायचं आहे. अरे वा. पण गोपीनाथराव तसे एकदमच हे होते. मग तर मी त्यांना म्हटलं की मला हे सगळ्या गर्दीत तुम्हाला एक 5 मिनिट मला वेगळं भेटायचं. ते म्हणजे काय काम आहे तुला सांगतो ना. मग त्यांनी मला 5 मिनिट दिले. तर मग मी त्यांना सांगितलं की सर मी असं ग्रामीण भागात आलेलो आहे. समजा आता सध्या म्हटलं आम्ही पुढे उद्योग करणार आहोत हे वगैरे सगळं खरं आहे, पण आता माझी उद्या नोकरी गेलं तर खायला काही नाही म्हटलं. आणि मी मुंबईहून आले इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणलं साबळे. तर ते काही झालंय की मला आय एम गोइंग टू सस्पेंड यू म्हणते. मला खरंच भीती वाटते म्हटलं. पण एक दिवस तुमचा परवा फोन आला होता त्या दिवशी, बरोबर, तर तो उठून तुम्हाला येस सर नो सर म्हणत होता म्हटलं. ते एकदम वास आलं. म्हणून मी म्हटलं की आता मला सोल्युशन मिळालं. म्हटलं तुम्ही एकदा त्याला सांगा बरं म्हटलं. तेवढे असं म्हणतो म्हणजे त्याने एकदम तेवढे काय काळजी करू नको म्हटलं. त्याने आता सस्पेंड करतो म्हटलं ना तर तू त्याला सांगायचं म्हणले मला लगेच सस्पेंड कर बघतो म्हटले. आणि तू त्याला सांग म्हणले म्हणजे हे सगळं मी गोपीनाथ मुंडेंना सांगितलेलं आहे आणि तू कर सस्पेंड असं म्हणत म्हटलं. बर. तर आपल्याला इतकं वरदान मिळाल्यानंतर त्या दिवसापासून मी वाटत बघत होतो की आता कधी एकदा तो मला सस्पेंड कर म्हणतो, कधी एकदा हा सांगतो आपण सांगतोय. आणि त्याला फार वेळ लागत असेल. 3ऱ्या दिवशी जो काय प्रसंग घडायचा आहे तो झाला. त्यांनी एक मला चिठ्ठी पाठवली हे कनेक्शन इमिडिएटली देऊन टाका म्हणून. आणि मी म्हटलं सर का मी कामात प्राउंट होतो. मी पूर्ण यादी केली होती बाबा कोणाचा नंबर आहे. तर त्या माणसाचा काही नंबर नव्हता, पण त्याला त्या आडसकरांनी त्याला सांगितलं होतं याला कनेक्शन द्या. तर मी असं चिठ्ठी वाचली, त्याला बघितलं, मी ती चिठ्ठी पाडली त्याला दिली. तर तो इतका भडकला. एकतर म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी दिलेली चिठ्ठी त्याला आमदारांनी सांगितलेलं. ते म्हणे मी काय सांगू साहेबांना. मी जे केलं ते दोन सांग. चिठ्ठी फाडली पण सांगतो मी देत नाही आणि देऊ शकत नाही. नंबर खूप खालचा आहे आणि प्रायोरिटी वाईज दुसऱ्यांना मी कनेक्शन दिलं पाहिजे तर तुला देऊ शकत नाही, तुझा नंबर येत नाही. म्हणून मी ती जी चिठ्ठी फाडली सांग म्हणलं तुझं. त्यांनी जाऊन सांगितलं. मग तर इतके भनकले ते त्याला आत्ताच्या आत्ता बोलावं म्हणजे त्यांनी चपराशी पाठवलं म्हणजे जा येत नाही. कारण आपल्याला एनर्जी मिळालेली होती. बरोबर बरोबर. मग त्यांनी आमच्या बॉसला पाठवलं, ते जा म्हणे उत्तरवर तुम्ही घेऊन या. ते उत्तरवर बिचारा तसं प्रेम करायचं माझ्यावर. ते म्हटले की देशपांडे तुम्ही काय परेशानी करता. म्हटलं काय झालं साहेब. म्हटलं साहेब तुम्ही आता बॉस आहेत, मला कशाला बोलवलं त्यांनी आता. बरोबर. नाही आता ते बघा काय केलं. म्हटलं साहेब आता तुम्ही बसा म्हटलं मी बघतो. बरं त्याला एक वेगळाच माझा कॉन्फिडन्सला त्या दिवशी. ते देशपांडे काय बोलायला तुम्ही म्हणे तुम्हाला की कळतं. म्हटलं साहेब मला सगळं कळतं, तुम्ही फक्त बघा म्हटलं काय होतं ते. तिथं अशी फुल मीटिंग चालू होती. गेल्या साहेबांनी सुरू केला बॉम्ब गोळा. देशपांडे काय केलं तुम्ही चिठ्ठी फाडली आत्ताच्या आत्ता काही. म्हटलं साहेब तुम्ही त्या जाऊन म्हटलं आय एम गोइंग टू सस्पेंड नॉनसेन्स. म्हणलं तसं म्हटलं असं दुनिया. म्हटलं साहेब एक मिनिट. म्हणलं आता तुम्ही एकही शब्द मला बोलायचा नाही, तुम्ही मला सस्पेंड करायचं. बरोबर. म्हटलं आय एम ए क्लास 2 ऑफिसर, आय एम ए लेबर. म्हटलं तुम्ही माझी ट्रान्सफर वाचली आहे का म्हटलं. त्याच्यावर लिहिले म्हटलं हिज ट्रान्सफर इज रिकमेंडेड ट्वाइसली बाय द ऑनरेबल मिनिस्टर विलासराव देशमुख. म्हणजे गोपीनाथरावांच्या अगोदर माझी विलासरावांची ओळख झाली. आम्ही ह्या भागातले म्हणून मी त्यांना भेटून ते ट्रान्सफर करून घेतले होते. बरोबर. आणि म्हटलं इथं मी जे आलोय ते सस्पेंड व्हायला आलोय का म्हटलं. बरोबर. आणि म्हटलं जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ते करतो म्हटलं करा सस्पेंड. आणि कामात दोष नसतात म्हटलं ते पुढचं पहिले सस्पेंड करा. म्हणजे एक शब्द बोलायचा. सगळी मिटिंग चालू. आणि म्हटलं आता मी सस्पेंड केल्याशिवाय जाणार नाही म्हटलं. आणि मला सांगितलंच म्हटलं गोपीनाथराव, मी परवाच त्यांना भेटलो होतो. तसं गोपीनाथराव म्हटलं तो असं इकडं तिकडं बघितलं त्यांनी. देशपांडे साहेब तुम्ही खाली बसा पहिले. म्हणजे म्हटलं खाली वगैरे नाही, सस्पेंड ऑर्डर. आणि मग त्याच्यानंतर इकडं तिकडं बघितले 15-20 लोकांची मिटिंग चालू. शेख म्हणून एक डेप्युटी इंजिनियर होते ते आले. म्हटलं प्लीज मला काही म्हणू नका, आय वॉन्ट सस्पेन्शन ऑर्डर. बरोबर. मग तसं म्हटल्यानंतर त्यांना काही समजलं. म्हणजे फायनली ही सेड सॉरी. आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून मी एक
एकदम एमएसएमईला ज्युनियर इंजिनियर असतो तरी हिरो झालो होतो. म्हणजे मला कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची जीप थांबायची, माझ्या बॉसची जीप मीच वापरायचो म्हणजे नंतरच्या ह्याच्यामध्ये. आणि हार्डली त्याच्यानंतर हे 3-4 महिन्यामध्येच मी नोकरी सोडली. आणि हे सगळं झाल्यानंतर मी पुढच्या मंगळवारी गोपीनाथरावांना भेटलं आणि मी सांगितलं, म्हणजे साहेब मी त्याला भेटलो, असा प्रसंग झाला. मग काय म्हटलं? तर म्हणलं सॉरी म्हटलं. म्हणलं असा कार्यकर्ता पाहिजे. मग तिथे प्रमोद महाजनांची भेट झाली. तिथं झालं असं की मग त्याच्यानंतर मी नोकरी सोडली. नोकरी सोडली की गोपीनाथरावांचा तो कॉन्टॅक्ट एकदम हे होता. बरोबर. मग व्यवसायात आल्यानंतर तर बऱ्याच इलेक्शन मध्ये वगैरे म्हणजे डायरेक्टली भाग, म्हणजे पहिलं पदवीधरचं इलेक्शन, त्याच्यावर गोपीनाथरावांसोबत काम करण्याची संधी. बरोबर. गोपीनाथराव पार्टी अध्यक्ष झाले. आणि मग त्याच्यामध्ये प्रमोदजी एकदा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रमोद एकदम इफिशियंट आणि असं चांगलं आपल्या ह्याच्यात. मग त्याच्यामध्ये एका इलेक्शनची पहिल्या मला जबाबदारी दिली होती प्रमोदजींनी. आणि मग ते झाल्यानंतर मला प्रमोदजी म्हटले की अरे कधी काही असेल तर सांगत जा. बर. तर त्याच्यामध्ये मग नंतरही त्यांच्यासोबत काम करता आलं. आणि एका अर्थाने एक प्रॉन्टली व्यवस्थित काम करणारे, शिकलेले, असं म्हणजे ब्ल्यू आईड गाय ज्याला असं म्हणता येईल. अगदी अगदी प्रश्नच नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही ठरलो होतं. आणि खरं म्हणजे आता ह्याच्यामध्ये मुलाखतीत सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे मला माहित नाही. पण एकदा असं झालं की प्रमोद महाजन ज्यावेळेस दुसऱ्यांदा खासदार होत होते तर त्यांनी काही असं 5-7 लोकांना बोलवलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या पार्टीबद्दल असं आहे म्हणाले की आपली मतं फुटत नाहीत असं बाहेर हे आहे. बर. पण ह्यावेळेस आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं म्हटलं की आपले फुटत नाहीत हे तर आहेच, पण आपण दुसऱ्याचेही फोडू शकतो. बर. आणि मग त्याच्यामध्ये काही जबाबदारी दिली होती. आणि लकीली जे ठरला होता कोटा त्याच्यापेक्षा बाहेरची 2 मतं प्रमोदजींना अधिक मिळाली. आणि त्याचा फॉर्म्युला किंवा त्यांना माहिती होतं, म्हणजे प्रत्येकाला त्यांनी सांगितलं होतं की समजा तुम्हाला सांगितलं तर तो फॉर्म्युला ह्यांना नव्हता सांगितला. तर त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की जे आम्हाला सांगितलं होतं काम तर मी माझे साडू श्रीकांत जोशी यांच्याकडनं ते झालेलं आहे. तर त्यांनी बाहेर बोलून एकदम पाठ थोपटली. आणि मग नंतर कसं झालं की एका अर्थाने खरं म्हणजे ते त्यांचं मोठेपण आहे की आम्ही काही तेवढे फार काही, पण ते मित्रासारखं वागायचे. आणि गोपीनाथराव सर भावासारखंच वागायचे. म्हणजे त्याच्यामध्ये टील गोपीनाथराव जाईपर्यंत त्यांचे माझे रिलेशन म्हणजे आजही अगदी जेव्हाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी अगदी घरचेच, म्हणजे फॅमिली मेंबर. आणि मग नॅचरली प्रमोदजींना कसं असं इफिशियंट मुलं आवडायची. आणि सगळ्या इफिशियन्सी मध्ये आम्ही एकदमच तोड निघालो. तर त्याच्यामुळं बऱ्याच जणांना भेटण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची, त्यांना अनुभवण्याची, अशा इतक्या गोष्टी आयुष्यात शिकताही आल्या. बरोबर. म्हणजे एकदा मला अडवाणीजींसोबत जायला सांगितलं. वाक्यावर. तर मी नगरला त्यांच्या व्यवस्थेत गेलो. मग जाताना वेगवेगळ्या विषयावर जसं मग मी त्यांना असं सहज माझ्या बालबुद्धीचा प्रश्न म्हटला की बा त्यावेळेस नेमका आपण व्हीपी सिंगला पाठिंबा दिला. मग मी त्यांना असं विचारलं की बा राजीव गांधी असा होता तर व्हीपी सिंग खूप चांगला आहे का वगैरे. असं काही नाहीये म्हणाले. मग म्हटलं आपण का दिला. तर ते म्हणाले की शेवटी कसं आहे की आपण पॉलिटिकल पार्टी आहोत तर आपण काही ऍडजस्टमेंट करून पॉवर मध्ये तर आलंच पाहिजे. आणि आता आपण त्यांना सांगितलंय की बाबा तुमच्या आमच्या 100 गोष्टी निराळ्या असतील, आपल्या 5 काही कॉमन गोष्टी असतील. बरोबर. वी विल इम्प्लिमेंट फर्स्ट कॉमन अजेंडा. करेक्ट. आणि देन वी विल गो फॉर अनकॉमन. एकदा कॉमन अजेंडा तुमचा माझा एक आहे आणि तो आपण व्यवस्थित केला तर अनकॉमन अजेंडाला कधी जाता येईल. नक्कीच. तर मला ती आयडिया इतकी वाढली की कोणासोबतही, म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे मी कोणासोबतही काम करू शकतो. दुर्जनातला दुर्जन, सज्जनातला सज्जन. बाबा कॉमन तुझं माझं काय तेवढं करू ना, तिथे सोडून देऊ. नक्कीच नक्कीच. आणि काय होतं ज्यावेळेस इतकी मोठी माणसं तुम्हाला म्हणजे अनुभवायला मिळतात ना, तर त्याचा एक नकळत सॉलिड संस्कार होतो. नक्कीच. म्हणजे त्याच टूर मध्ये असं झालं की आडवाणीजींच्या व्यवस्थित म्हणून आम्हाला प्रमोदजींनी दिलं होतं. बरोबर. तर आम्ही गेलो आणि असं सगळं झाल्यानंतर चहा झाल्यानंतर तर तिथे मी आणि माझा एक मित्र होता असं थांबलो होतो. आणि समजा आता अडवाणीजी तिथं बसले आणि इथे एक न्यूजपेपर होता तर आणि मी इथं बसलो. म्हणजे मला हार्डली
मी जस्ट उचलून देऊ शकलो असतो. तर मला न सांगता अडवाणीजी तिथून उठले, इथं आले, तो पेपर घेतला आणि गेले. तर मला ते इतकं वाटलं, तर आपण तर व्यवस्थेसाठी आलेलो आहे. तर मग मी म्हटलं अडवाणीजी मैं एक बात पूछू क्या? हा हा बिलकुल. कारण म्हणजे इतकी मोठी माणसं ही असतात. तर तसं म्हणलं हा पूछो. मग मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही तिथून येऊन हा पेपर घेतला, मला जर तुम्ही सांगितलं असतं तर मी त्या व्यवस्थेतच होतो. बरोबर. तर त्यांनी मला एकदम पाठीवर हात ठोकून म्हणाले, अरे आप कोई मेरे नौकर हो क्या? आप कार्यकर्ता हो, और ऐसे सब जो ये है काम वो खुद ही खुद करना चाहिए. बरोबर. खरं म्हणजे ते नोकराला सुद्धा नाही सांगितलं पाहिजे. तर मला तो इतका झाला. आता म्हणजे त्याच्यानंतर मी माझी बॅग भरणं असेल किंवा असं कुठलंही छोटं काम असेल तर ते आज तागायत मी कधीच कोणाला सांगत नाही. नाहीतर बरेच जण असं व्हायचं, ते फॅन लावले, ती बॅग गेले. खरं म्हटलं तर म्हणजे एखादा धडा इतक्या मोठ्या नेत्यापासून मिळणं नक्कीच आणि नक्कीच असे अनुभव वाटायला येणं. तर खरं म्हणजे हा मी एक छोटा कार्यकर्ता असलो तरी त्यांच्या सहवासामुळं इतक्या जणांना भेटायला मिळालं. एकदा अटलजींसोबत म्हणजे मी एकदा अटलजींची गाडी चालवलेली. वा, क्या बात आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे एका अर्थाने इफिशियन्सी म्हणजे अडवाणीजींच्या रथयात्रेच्या काळामध्ये नेमकं माझी 800 होती, पण पाऊस सुरू झाला. स्टेजच्या माझीच गाडी होती. अरे हे कुणाचे? शरद भाऊ कुलकर्णी होते, विवेकचे. तिथून आम्ही त्यांना हे नेलं आणि त्याचा तो आनंद इतका असायचा ना. बरोबर की इतक्या मोठ्या निकाला आपण ड्राईव्ह करतो. हा, तर किंवा आता इव्हन एका ह्याच्यामध्ये इंदिराजींनी अटलजींना पाठवलं होतं. तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही विरोधी पक्ष नेता असून कसं काय पाठवलं? बरोबर. तर त्यांनी तो इतका किस्सा रंगवून म्हणजे सांगितला. आणि तो आयुष्यातला इतका मोठा क्षण आहे ना, म्हणजे आनंदाचा. बरोबर. किंवा आपण तो प्रसंग डायरेक्ट अटलजींकडनं ऐकतोय. तर ह्याच्यापेक्षा एका अर्थाने तुमचं सक्सेस आयुष्यातलं सार्थकच असू शकत नाही. प्रश्न किंवा आता गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आशा भोसलेचा एक कार्यक्रम घेतला. परळीला. त्याला 50,000 लोक होते. एका साहित्य संमेलनाच्या याच्यामध्ये आशा भोसले गाणार. मग त्याच्यामध्ये नॅचरली तिला परळीला घेऊन जाण्याची व्यवस्था गोपीनाथरावांमुळे माझ्याकडे. गोपीनाथरावांनी सांगितलं की एकदम तुम्हाला व्यवस्थित माणूस देतो की जो तुमची पूर्ण काळजी करेल आणि तिथं तुम्हाला सोडून तुम्ही पूर्ण मुंबईला जाईपर्यंत व्यवस्था करा. मग जाताना तिला हेलिकॉप्टरनी सोडायचं होतं. ते चॉपर वगैरे सगळी व्यवस्था झालेली. आणि मी सहज माझ्या मिसेसला म्हटलं चल मला आशा भोसलेंना भेटायला जायचंय. तर ते तुला कशाला जायचं आशा भोसलेला भेटायला? तर मी म्हटलं असं असं गोपीनाथरावांनी सांगितलं. म्हणजे आता त्यांनाही कल्पना आली होती. हा, कल्पना आली होती. तर म्हणजे चल. मग आम्ही गेलो. ते काहीतरी रियाज करत बसल्या होत्या आशा भोसले. मग त्यांचं हे संपल्यानंतर बाहेर आल्या. मग मी त्यांना माझा परिचय सांगितला की असं असं मी विवेक देशपांडे, मला गोपीनाथजींनी सांगितलं इतक्या वाजता आपल्याला निघायचं, इतक्या वाजता ड्रॉप होईल, येताना सनलाईट नसल्यामुळे तुम्हाला बाहेर कारने त्याच्यापर्यंत सोडायचं आणि सकाळी तुमच्या विमानाचं तिकीट आहे. बरोबर. बसा बसा म्हणा. ते म्हणे सॉरी तुम्हाला थांबावं लागलं, पण मी रियाज करत होते वगैरे, असंच आहे वगैरे. आणि असं बोलत बोलत एक 10 मिनिट इंटरॅक्शन होण्याची मला संधी मिळाली. मग ते सगळं झाल्यानंतर त्या म्हणाल्या, अरे विवेकजी तुम्ही नाही येणार का माझ्या कार्यक्रमाला? तसं सरोजने माझ्याकडे बघितलं. मला तर दुसरं काम होतं नाही. मग त्या चुकतल्या. तर आशा भोसले माझ्या मिसेसकडे बघून म्हणाल्या, अहो वहिनी ह्यांना सांगा मी स्वतः आशा भोसले ह्यांना विनंती करते म्हणे माझ्या प्रोग्रामला या. तर मला काही नव्हतं. हो येणार येणार म्हणाले सरोज. मग त्याच्यामध्ये म्हटलं की तिचे जे असिस्टंट होते, मी म्हटलं बाबा हेलिकॉप्टरमध्ये आता 4च जागा आहेत. बरोबर. म्हणजे ठीक आहे, माझा पीएस तुमची जी गाडी येणार आहे त्याच्यामध्ये येईल म्हणे आणि तुम्ही चला म्हणे. तर वी अकंपनीड आशा भोसले. वा. तर ते झाल्यानंतर आम्ही रात्री मग मर्सिडीज मधनं परत आलो. मग येताना मीच गाडी चालवली. आमच्या खूप गप्पा झाल्या. तर मला दुसऱ्या दिवशी सरोज म्हणाले की विवेक मी जर तिथं उपस्थित नसते आणि तू जर मला हे सांगितलं असतं तर मला सुद्धा तू काय अतिशयोक्ती करतो असं वाटलं असतं. खरंय की तर अशा
बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. वा, क्या बात आहे. सर, आता थोडं बीबीएनजी कडे बोलू. तुम्ही बीबीएनजी चे असोसिएट डायरेक्टर आहात. 2017 आपली जी कॉन्फरन्स झाली त्याला तुम्हाला उद्यम कौस्तुभ हा पुरस्कार आपल्या संस्थेकडनं दिला गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही असोसिएट डायरेक्टर पद हे स्वीकारलं, त्याची सूत्र स्वीकारली. आतापर्यंत तुम्ही या पदात काम करताय. तर मला असं विचारावं असं वाटतं की बीबीएनजी या ब्राह्मण व्यावसायिकांच्या संस्थेकडे आज एक विवेक देशपांडेंसारखे इतकं मोठं नाव असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. सो हे पद तुम्हाला स्वीकारावं असं का वाटलं आणि एकंदर संस्थेकडे पाहताना व्यावसायिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना जर काही सांगायचं असेल तर तुम्ही अगदी थोडक्यात काय सांगता, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता. मुळामध्ये कसं आहे की ह्या सगळ्याचं कारण मी बीबीएनजी मध्ये का आलो तर आपल्या समोर बसवले श्रीपाद. कारण एक दिवस खरं म्हणजे मला थोडस ऐकू माहिती होती आणि श्रीपादरावांसोबत बरीच माहिती होती. माझे जे पार्टनर कुलकर्णी होते तर ही सगळी मंडळी चैतन्य महाराजांसोबत असोसिएट असल्यामुळे एक चांगलं काम करणारे चांगले माणसं आहेत असा माझा समज पहिलेपासूनच होता. बरोबर. तर ह्यांचे जे सहकारी होते त्यांनी मला एक दिवस फोन केला की तुमचा बायोडाटा पाठवा आणि आम्ही असं असं तुम्हाला उद्यम कौस्तुभ द्यायचं ठरवलं. तर ते म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये काही डोनेशन द्या. तर मी त्यांना म्हटलं मी डोनेशन देतो पण मग मला उद्यम कौस्तुभ नको देऊ. कारण माझं प्रिन्सिपल असं आहे म्हटलं की बाबा मी जर डोनेशन दिलं तर मी अवॉर्ड घेणार नाही, अवॉर्ड घेतलं तर तुम्हाला डोनेशन देणार नाही. बरोबर. तर तुम्ही यू चूज म्हणजे त्याच्याबद्दल व्हॉट हॅज टू बी डन. पण श्रीपादरावांनी मला फोन केला की नाही तसं काहीच नाही, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि आम्ही काही तुमच्याकडनं ते घेणार नाही. बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरोखरच कसं आहे की आता अनादी कालापासून एक सगळ्यांना देत आलेला असला समाज आहे. बरोबर. खरं म्हणजे हे मध्ये जे दारिद्र्य ब्राह्मण वगैरे वगैरे त्या फुजूल गोष्टी त्याचं कारण असं होतं की अनादी कालापासून राजसत्तेवर हा धर्मसत्तेचा दंड होता. बरोबर. आणि साधारणपणे ही धर्मसत्ता ही ब्राह्मणांच्या माध्यमातून ती पाळली जात असे. बरोबर. काल ओघाओघाने कसं झालं की ह्यांनी धर्मसत्ता सोडली किंवा त्याच्यावरचा जो राजावर जो धर्मसत्तेचा दंड होता तोही गेला आणि मग सगळेजण काही ना काही चरितार्थाचे इतर साधनं करत राहिले. बरोबर. मुळामध्ये असं होतं की पूर्वी हा आपल्याला अनादी कालापासून आलेला रोलच तो होता की बाबा धर्मांतरण म्हणजे आपल्या धर्मसत्तेतनं राजावर नियंत्रण ठेवायचं, राज्यसत्तेवर नियंत्रण ठेवायचं. योग्य आणि अयोग्य दोन्ही. योग्य आणि अयोग्य. त्याच्यामुळे मुळात आपल्या गरजाच कमी होत्या आणि ज्या गरजा होत्या त्या नॅचरली ह्या राजसत्तेकडनं भागल्या जायच्या. बरोबर. पण त्याच्यानंतर हे सगळं बदललं आणि आपल्याला बाबा स्वतः काहीतरी केलं पाहिजे असं झालं. आणि त्याला कसं आहे की त्याच्यामध्ये हे श्रीपादराव किंवा त्यांची टीम एक चांगलं काम करतायत, ब्राह्मण उद्योजक निर्माण करतायत. तर कसं आहे की खरं म्हणजे एका अर्थाने बाबा हे ब्राह्मण म्हणण्यापेक्षा हे हिंदू ग्लोबल नेटवर्क मिळायला पाहिजे. पण कसं आहे त्याची सुरुवात तर किमान केली पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे समजा आपणच काही सशक्त नाही झालो आणि खूपच मोठ्या गप्पा मारवले की आपण हिंदूचं संघटन करू, आपण अमुक करू. अरे तुम्ही घरात 4 भाऊ एकत्रित नांदू शकत नाही तर तुम्ही हिंदूचं काय संघटन करणार. नक्कीच. तसं तुम्ही एक समाज म्हणून एकत्रित येऊ शकत नाही, एक समाज म्हणून जर एकत्रित काही करू शकत नाही बरोबर तुम्ही दुसरं काय करणार. तर त्याच्यामुळे इव्हन समजा ह्या नेटवर्क खाली जर येत असो तर यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यात काम करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि तुम्ही म्हटल्यासारखं कसं आहे की जर आजच्या युवकांना, ब्राह्मण युवकांना जर काही सांगायचं असेल तर उद्यमे नाही सिद्ध्यंती कार्यामी ही मनोरथ नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति. अगदी अगदी ऍब्सोल्युटली मान्य आहे सर. मंडळी आपण अप्रतिम गप्पा मारतोय आणि अगदी शेवटच्या भागात आपण आलेलो आहे. मी एक शेवटचा मुद्दा विचारून रॅपिड फायर राऊंडकडे मिळणार आहे. सर अगदी शेवटचा मुद्दा आणि तो विचारणं गरजेचं आहे. कितीही मोठा व्यावसायिक असला आणि तो कितीही यशस्वी असला तरी स्वतःच्या करमणुकी करता तो काहीतरी करत असतो ज्याला आपण आवडी निवडी आणि छंद म्हणतो. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडतील की मोकळ्या वेळेत आवड निवड जोपासताना, छंद जोपासताना, स्वतःची करमणूक करण्याकरता म्हणून स्वतः विवेक सर काय करतात. नाही तसं म्हणजे आता पर्टिक्युलरली ह्या 2-3 वर्षात म्हटलं तर आणि त्याच्या अगोदर म्हटलं तर असे 2 भाग वेगवेगळे आहेत. कारण ह्या 2-3 वर्षा अगोदर खरोखरच असा कधी वेळ मिळायचा आणि त्याच्यामध्ये मला ही मराठी गाणी, भावगीतं
किंवा हे जुने हिंदी सगळे गाणी ऐकायला मला आवडायची. मराठी आवडता गायक कोण? मराठी म्हणजे आपले अरुण दातेंचे मी सगळे, सुधीर फडकेंचे, सुदैवाने ह्यांना मी बऱ्याच कार्यक्रमाला बोलवलं, ह्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा मला योग आला. हे समोर तर त्याच्यामुळं हिंदी मराठी दोन्ही गाणी दोन्ही गाणी आणि त्याच्यातले सगळेच कलाकार एवढा म्हणजे राईट फ्रॉम लता मंगेशकर, म्हणजे तुम्ही परत म्हटल्यासारखं हे गोपीनाथरावांच्यामुळे एकदा लता मंगेशकरांनी स्वतः चहा करून दिला आणि त्या चहा करून घेत असताना गोपीनाथरावांनी मला असं म्हणून अरे त्या घेऊन गेलं होतं, कारण त्यांच्या समोरचा एक ब्रिज त्या करू देत नव्हत्या, तर ते समजवण्यासाठी गोपीनाथराव गेले होते पेडर रोडला. तर मला गाण्याची संधी आली होती. आणि गेल्या 2-3 वर्षापासून असं आहे की मला तशी फुरसतच नाही. तर माझ्या म्हणजे एकतर धंद्यातही माझा लोड कमी झालाय, पण आता मला 3 नातू आहेत सध्या. मुलाला म्हणजे जुळे झालेले आहेत, मुलगा एक मुलगी, अर्जुन आणि अवंतिका, आणि मुलीला एक मुलगा. तर त्याच्यामुळे समजा मुलगी आले की ह्या तिघातला दंगा सोडवण्यामध्ये आणि नसताना ह्या दोघातला दंगा सोडवण्यामध्ये आणि करण्यामध्ये माझा पूर्ण वेळ जातो. अँड आय एन्जॉय इट. म्हणजे मॅनेजमेंट अजूनही चालू आहे, फक्त आता दाखवून बरोबर ते करतात. वा वा, सुरेख सर. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय आणि आपण प्रत्येक आलेल्या गेस्टला घरगुती मुलाखत घेताना त्याचा शेवट म्हणून रॅपिड फायर राऊंड मध्ये प्रश्न विचार. आज हेड ऑफिस स्पेशल आहे आणि स्पेशल माणसाची स्पेशल मुलाखत आहे, तर त्याच्यामुळे आम्ही रॅपिड फायरला यावेळेला 10च्या ऐवजी 12 प्रश्न विचारणार. तुम्हाला मी प्रश्न विचारेन, इतरांना मी ऑप्शन देतो 2 किंवा 3. तुम्हाला ऑप्शन नाही, त्याला तुम्हाला जो पहिल्यांदा सुचेल, जे उत्तर सुचेल ते तुम्ही द्यायचं. फक्त रॅपिड फायर आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे मी पटापट प्रश्न विचारत जाईल. सुरुवात करायची? ग्रेट. रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर सारखी मोठी कंपनी चालवण्यासाठी सर्वात मोठं मोटिवेशन काय असं आपल्याला वाटतं? एक उत्तम व्यवसाय करून चांगल्या मार्गाने पैसे कमवले पाहिजे, हे सर्वात मोठं मोटिवेशन. क्या बात, जबरदस्त. BBMGचं असोसिएट डायरेक्टर व्हावं असं वाटलं, त्याचं सर्वात महत्वाचं कारण काय होतं? सर्वात महत्वाचं कारण असं होतं की ह्या श्रीपाद कुलकर्णी किंवा तत्सम त्यांच्यासारख्या माणसाची जोडलं गेलं होतं आणि ते चांगलं काम करतायत असं वाटलं. आणि चांगलं काम करत असताना बाबा जॉईन व्हावं का नाही व्हावं असं विचार करण्याची गरजच नाही, व्हायलाच पाहिजे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक सर. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जाताना कोणता सर्वात महत्वाचा गुण एका व्यावसायिकाला आत्मसात केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आत्मविश्वास. वा, सुरेख. स्ट्रेस बस्टर म्हणून विवेक सर कोणती ऍक्टिव्हिटी रेग्युलरली करतात? मी दररोज एक्सरसाइज आताही करतो. सुंदर. कोणता आवडता छंद आहे जो विवेक सर लहानपणापासून आतापर्यंत जोपासत आले? लहानपणापासून मी म्हटल्यासारखं मला गाणी म्हणजे ऐकायला आवडतात. फक्त प्रश्न असा आहे, मी गायला तर सगळे निघून जातात. पण अजूनही गाणी ऐकण्याचा छंद चालू? हो, अजून मला म्हणजे बिलकुल. ग्रेट. प्रत्येक व्यावसायिकाने बिझनेस नेटवर्किंग करताना कोणते एक पथ्य कायम पाहिलं पाहिजे? नेहमी स्वतःविषयी कठोर आणि दुसऱ्याविषयी मृदू असलं पाहिजे. वा, सुरेख, सुरेख. विवेक सरांना कोणता मैदानी खेळ सर्वात जास्त आवडतो? आता आवडतो का नाही आवडतो, आणि जर आवडत असेल तर का? नाही, मला लहानपणी कबड्डी खेळ आवडायचा. वा. पण त्याच्यामध्ये एकदा झालं असं की मी कबड्डी खेळता खेळता आमच्या बाजूलाच एक राम म्हणून करायचा, तर त्याला मी धरून पाडलं, त्याचे दात पडले आणि दात पडल्यानंतर मावशीने जे असं टोकलं धरून, त्याच्यानंतर फार कुठल्या मैदानी खेळाकडे मी फिरकलो नाही. पण मला स्विमिंग, सायकलिंग म्हणजे मागच्या वर्षभरापर्यंत मी दररोज सकाळी उठलं की 40 मिनिट सायकल रोडवर करायचो. आता ते माझा मुलगा मला चालवू देत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही घरी चालतो. ग्रेट. पण लहानपणी कबड्डी काय? सुरेख. मोकळ्या वेळेत घरी असताना विवेक सर काय करणे नेहमीच पसंत करतात? नाही, मला नेहमी जे होतं ना, हे चांगल्या कोटची काही जी पुस्तकं असतात ना, तर मी माझ्याकडे अजूनही तसे ठेवलेले आहेत. आता सुदैवाने काय झालं, हे मोबाईल युग आल्यापासून तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्रोल केलं की त्याच्यामध्येच मिळतो. तर ई बुक डाउनलोड करता येईल, तर मी डाउनलोड न करता ऑनलाईन वाचतो. सुरेख, सुरेख. BBMGची सर्वात मोठी ताकद एक नेटवर्किंग संस्था म्हणून कोणती आहे असं आपल्याला वाटतं? संघटन उभा करणं. सुंदर. परिवर्तन सारख्या कॉन्फरन्सकडे तुम्ही परिवर्तनला आलेला आहात, परिवर्तन सारख्या कॉन्फरन्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा असला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
आपल्या वर्तनात बदल करून आपण कसं उद्योगी झालं पाहिजे, उद्योगामध्ये सातत्याने चिकाटी कशी टिकवलं पाहिजे, तर अशा पद्धतीने आपण बदल केला पाहिजे. नक्कीच, प्रश्नच नाही, त्याकरताच कॉन्फरन्स असते. आणि शेवटचा प्रश्न सर, जाता जाता जर आपल्या मेंबर्ससाठी एकच महत्वाचा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगा? केल्याने होत आहे आधी केलीच पाहिजे. वाह वाह, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, याच शेवटच्या 12व्या प्रश्नानंतर आपण अगदी शेवटाला येतोय. सरांबरोबर आपण अतिशय प्रेमाने गप्पा मारल्यात आणि अतिशय आपुलकीने प्रेमाने आपल्याला याची उत्तरं दिली. आणि आज ही मुलाखत आपण इथेच थांबवतोय. खरंच म्हणजे ही अशा मुलाखती फार जास्त रंगल्या पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीला काळाची मर्यादा असते. पण सर, तुम्ही आज इथे आलात, आमच्याबरोबर इतक्या प्रेमाने गप्पा मारल्यात, मार्गदर्शन केलं, आपले अनुभव सांगितले, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. खरं म्हणजे आभारी मी आहे, कारण मला सगळं म्हणजे माझ्या मागच्या काळामध्ये जाता आलं तुमच्यामुळे. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण इथंच थांबतोय आजच्या भागात. पुढल्या भागात आता एका स्पेशल हेड ऑफिस मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.